आज आपण बनवणार आहे ढाबा स्टाईल लसूणी पालक। त्यासाठी आपण तेल घेऊया। आपलं तेल तापले, त्यामध्ये जिरा आणि कापलेला लसूण। आपण लसणाचा कलर बदलेपर्यंत परतून घेऊया। लसूण परतून घेतोय आपण। इथे लसणाचा कलर लाल झालाय, त्यामध्ये टाकणारे पालक आणि पालक परतून घेणार आहे आता आपण। इथे फास्ट गॅसवर मी पालक परतून घेते। पालक एकदम बारीक कापायची, मोठी मोठी पालक नाही कापायची। यासाठी भरपूर पालक पाहिजे। थोडी पालक असेल तर मग ही चवदार नाही लागत भाजी। आपण इथं पालकची भाजी पूर्ण सुकी करून घेणार आहे, त्यामध्ये हे पाणी पूर्ण आटून घेणार आहे। इथं बघा आपली किती हिरवीगार भाजी परतून झाली आहे। आणि तुम्ही जर लोखंडाच्या कढईत भाजी परतवणार असाल तर ती काळी पडते। परतून झाली का लगेच एखाद्या दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची। चला आता आपण पुढची तयारी करू। मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहे। एक मोठा चमचा शेंगदाणे घेतले आणि एक चमचाभर भाजकी डाळ घेतली। तुमच्याकडे भाजकी डाळ नसेल तर तुम्ही चणा पीठ भाजून टाकलं तरी चालेल। आता यामध्ये पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेऊया। आपण फ्राय पॅन तापत ठेवलाय, त्यामध्ये तेल ओतून घेऊया। तेल तापले, तेलामध्ये जिरं छान फुललं की त्यामध्ये लसूण परतून घेऊया आपण। लसणाचा कलर बदलेपर्यंत आपण परतायचं। इथं आपण लसूणी पालक करतोय त्यामुळे लसणाचं प्रमाण थोडं जास्त वापरलंय। त्यामध्ये 2 लाल मिरच्या, सुकलेल्या लाल मिरच्या आहेत। परतून घेऊया त्या लाल मिरच्या चांगल्या। गॅस मी बारीक केलाय, त्यामध्ये कांदा असं बारीक चिरले आपण एकदम। कांदा परतून घेऊ। तुम्ही जर या लाल मिरच्या तेलात टाकल्या ना की भाजीला छान वास येतो आणि चवीला पण छान लागते। आपल्या इथं कांदा छान परतून झालाय, त्यामध्ये आपण मसाले टाकूया। लाल मिरची पावडर अंदाजाने टाका, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे। अगदी थोडीशी हळद आणि धनिया पावडर आपण मिक्स करून घेऊया। इथं कलर बघा किती छान आपल्या लाल मिरची पावडर टाकल्यामुळं। परतून झालं का त्यामध्ये टोमॅटो इथं आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। दिसला नाही पाहिजे भाजीत कुठं। ते टाकणारे आपण मीठ परतून घेऊया। आपण यामध्ये टाकणारे थोडंसं पाणी, अर्धा कप पाणी टाकले म्हणजे पटकन आपले टोमॅटो मऊ होतील। आणि त्यावर झाकण ठेवून घेऊया। झाकण काढूया, मिक्स करून घेऊ। आपला टोमॅटो छान मऊ झालाय, त्यामध्ये भाजकी डाळ आणि शेंगदाणे वाटले ते वाटण टाकून घेऊया। मिक्स करून घेऊ। हे वाटण टाकलं का काजू किंवा क्रीमची गरज पडत नाही। थोडीशी कोथिंबीर, मिक्स झाली। कसुरी मेथी, त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचे। फास्ट गॅस केलाय मी। मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर ढाब्यावरचे पदार्थ आवडत असेल ना तर नक्की ही भाजी आवडेल। मिक्स करून झाले आपलं। अजून थोडंसं मी पाणी ओतते, थोडं घट्ट आहे। इथं आपण मिक्स करून घेतलंय। गॅस मिडियम करणार आहे आणि त्यावर आपण झाकण लावून घेणार आहे। झाकण काढूया। आपल्या ग्रेव्हीने छान तेल सोडले। इथे मी एक वेळा मिक्स केली होती झाकण काढून। स्टीलचं असल्यामुळे असं खाली जरा लागलं जातं, त्यामुळे मी एकदा मिक्स केली होती। ग्रेव्हीला छान तेल सुटले, त्यामध्ये आपण पालक टाकून घेऊया आणि गरम मसाला। पालकची भाजी खूप सुंदर झाली। चपाती बरोबर, रोटी बरोबर, पुरी बरोबर, कशाबरोबर खाली तरी चालेल।
किती सुंदर झाली बघा. गॅस बंद करूया आपण.